उदय सर, तुमच्याकडे आता मी येणार आहे. तुम्ही येण्या अगोदर लहान मुलांना एक प्रॉमिस केलं होतं मी की सरांची एक वेगळी ओळख आहे, ती मी आता सगळ्यांना सांगणार आहे. कारण मुलं खूप बघतात हा कार्यक्रम, बरीच कार्टून्स आपण बघतो आणि त्या कार्टून्सना सरांचाच आवाज असतो. सर खूप मास्टर आहेत त्या क्षेत्रामध्ये, ते उत्तम डबिंग आर्टिस्टसुद्धा आहेत आणि वेगवेगळी जी चॅनल्स असतात त्या चॅनलसाठी सुद्धा सर डबिंग करतात. तर सर, या क्षेत्राकडे कसा काय तुम्ही वळालात? ॲक्च्युली जंगल बुक नावाचं जे कार्टून आहे हो, त्याच्यामध्ये त्याच्या ऑडिशनसाठी मी गेलो होतो. NFDCचं प्रोजेक्ट होतं ते जंगल बुक, रुडियार्ड किपलिंग, जॅपनीज कार्टून होतं आणि त्याच्यातल्या बघीरा या कॅरेक्टरसाठी माझा आवाज अप्रूव्ह झाला. वा, आणि ते कार्टूनही खूप गाजलं कारण गुलजार साहेबांचं गाणं होतं, हो, चड्डी पहन के फूल खिला है. आणि माझं कॅरेक्टरही गाजलं कारण नाना पाटेकरांनी पण डब केलं होतं त्यात. शेर खान, सविताताई प्रभुणे, अनेक आर्टिस्टनी त्यात डब केलं होतं. नंतर 2 वर्षांनी मी रणदोघांचे नावाचं नाटक केलं निळूभाऊंच्या बरोबर, ज्यात मी म्हणलं इन्स्पेक्टर केला. हां. त्यात अविनाश नारकर त्या नाटकात होता आणि तो सारखा म्हणायचा मी डबिंगला चाललोय. अच्छा. म्हणलं, कुठे? मी पण डबिंग केलंय. तर म्हणतो कुठलं? तर म्हटलं अरे मी जंगल बुकमध्ये बघिरा केलाय. काय म्हणतोस? आणि तो मला युनायटेड टेलिव्हिजनमध्ये घेऊन गेला वा. आणि त्या दिवसापासून ते कालपर्यंत मी डब करतो विविध चॅनलसाठी. अनेक कार्टून्स मी हजारो एपिसोड्स असं म्हणायला हरकत नाही कार्टूनचे डब केलेत आणि नॅशनल जॉग्राफिक, डिस्कवरी म्हणा, अनेक चॅनल व्हॉइसेस केलेले आहेत. अगदी आपल्या झी मराठीचे आत्ता चालू असलेला उंच माझा झोका पुरस्कारचे प्रोमो, जय मल्हारचे प्रोमो, प्रकाश बाबा आमटेंचे प्रोमो सगळे माझ्या आवाजात असतात. क्या बात आहे. पण सर, सगळ्यांनाच उत्सुकता आहे सगळ्या बच्चे कंपनींना की कुठल्या कुठल्या कार्टूनचा आवाज खरं तर तुमचा असतो, हे आम्हाला ऐकायचं आहे. टिमॉन अँड पुंबा नावाचे कार्टून जे आहे त्याच्यामध्ये लायन किंग मधली 2 कॅरेक्टर्स आहेत. पुंबाचा व्हॉइस माझा आहे. सर, एखादी जर झलक छोटीशी झाली तर खूप मजा येईल सर. ए टिमॉन, वो आसमान में चमकते हुए गोले क्या हैं? वो मुझे बहुत अच्छे लगते हैं और तुम मेरे खासम खासम खास दोस्त हो. वा वा वा. नंतर एक किम पॉसिबल नावाचं कार्टून होतं. हा. त्याच्यामध्ये डॉक्टर ड्रेकन नावाचं कॅरेक्टर होतं. हा हा. मैंने इतनी अच्छी मशीन बनाई है और वो किम पॉसिबल उसका पूरा नक्शा बिगाड़ रही है. सीखो, कहाँ हो तुम? वा वा वा. पॉवर ऑफ गर्ल्स नावाचं कार्टून होतं. त्यामध्ये 2 कॅरेक्टर्स होती. एक तो गोष्ट सांगणारा नरेटर, ये है टाउन्सविल शहर, दॅट वॉज अ नॉर्मल व्हॉइस. आणि एक मोजो जोजो नावाचा विलन असतो त्याच्यामध्ये. तो असं म्हणतो की इन गर्ल्स को मैं नहीं छोडूंगा क्योंकि मैं हूं मोजो जोजो. अनेक कॅरेक्टर्स केली, म्हणजे स्पॉन्ज बॉब स्क्वेअर पॅन्ट्स मधला तो क्रॅब. वा. त्यानंतर अनेक लाईव्ह ह्याच्यामधलं म्हणाल तर हॅरी पॉटर मध्ये मी 4 कॅरेक्टर्स केली. सॉर्टिंग हॅट, वा वा वा. त्यानंतर अंकल फाज, खूप 4 कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये केली. आवाजाची गंमत मला ज्या माणसामुळे कळली त्या माणसाबद्दल मला जरा 2 मिनिटं तू संधी दिलीस तर. त्या माझ्या मित्राबरोबर मी पहिलं नाटक केलं जन्मगाठ नावाचं. त्याच्यामध्ये विनय आपटे होता आणि विनय आपटेमुळे मला स्टेजवर आवाज कसा वापरायचा, आवाजाची गंमत कशी आहे किंवा स्ट्रेस कशावर द्यायचा, कसं नॉर्मल बोलायचं, मागे वळून कसं बोलायचं, पुढे कसं बोलायचं आणि आपल्या आवाजामध्ये काय ताकद असते. विनयनी सुद्धा खूप व्हॉइसिंग केलं आहे. मला त्याची खूप वेळा ते डब करत असताना खूप वेळा त्याची आठवण येते. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्या आठवणीशिवाय ते आवाजाचं प्रकरण पूर्ण नाही होणार. क्या बात आहे. विनय काकांसाठी खरंच जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सर, माझी रिक्वेस्ट आहे, बगीराची पण एक झलक मला ऐकायची होती सर. बघिरा वॉज अ नॉर्मल व्हॉइस. माझा 25 वर्षापूर्वीचा नॉर्मल व्हॉइस होता तो. त्यामध्ये अच्छा. काय नाही. मोगली, ये तुम कहाँ खेल रहे हो और ध्यान में रखो कि तुम एक बच्चे हो, तुम कोई प्राणी नहीं हो. ये बलू तुम्हें कुछ भी बताएगा लेकिन ऐसा होता नहीं है. मोगली, मेरी बात सुनना, मैं तुम्हारा अच्छा दोस्त हूँ. क्या बात आहे दादा. आता येणार आहे नागेश भोसले सर तुमच्याकडे. खरं तर आता सर निर्माते म्हणून सुद्धा सगळ्यांच्या समोर आलेले आहेत आणि वेगवेगळे प्रोजेक्ट्स त्यांची चालू आहेत. पण सर, मी असं कुठेतरी ऐकलेलं आहे की सुरुवात जी होती ती फार वेगळी होती. ऑर्केस्ट्राचं आणि तुमचं एक वेगळं नातं आहे. मी मुंबईत आलो तेव्हा काहीच नव्हतं, काम नव्हतं, काही नव्हतं आणि मी ड्रम वाजवतो. अच्छा. तर पोटापाण्यासाठी काहीतरी करायला लागतं. तर एक माझं पहिलं नाटक
सगळ्यात पहिलं नाटक म्हणजे तू मंगेश कुलकर्णीचं म्हणालास तर मी शिवाजी मंदिरला उभं राहून असं गुणगुणत होतो एकदा. मंगेशची नवीनच ओळख झाली होती. तर मंगेश मला म्हणाला की अरे तू बरा गुणगुणतोस, तर तिकडे एक नागमंडळ नावाचं नाटक होणार आहे, विजयाबाई त्याचे डिरेक्टर असणार आहेत, तर तू जाशील का? म्हटलं जाईन, काय बाईंचं नाव तर होतं. तर मी गेलो आणि त्या नाटकात भास्कर चंदावरकर म्युझिक डिरेक्टर होते. तर त्या नाटकात मला सूत्रधारच केलं त्यांनी. म्हणजे मी जवळजवळ 20-22 गाणी गायचो. उदय पण होता त्या नाटकामध्ये, आम्ही दोघं मिळून फार गाणी छान गायचं आहे, अप्रतिम. मग मला लक्षात आलं की अरे आपण गाऊ शकतो. म्हणजे तेव्हापर्यंत असं वाटत नव्हतं की आपण प्रोफेशनली गाऊ शकतो असं. तर खारला एक क्लिओज डिस्को चालायचा. त्यावेळी डिस्कोचा जमाना होता आणि तिकडे एक बँड होता. तर मला आधी तिकडे कामाची गरज होती, त्यामुळे सिनेमाची गाणी गाण्यासाठी मला कुणीतरी म्हटलं की तू ते नाटक बघून त्यांनी मला ते तिकडे तू गाऊ शकतोस, तुला 4 पैसे पण मिळतील. आणि रात्री गायचं असतं, रात्री डिस्को चालायचा. आणि मग मी तिकडे सिनेमाची गाणी गायला लागलो. मग एकदा मी असंच रात्री शो संपला, सगळं संपलं होतं आणि ते सगळं ड्रम सेट वगैरे तो पडलेला होता. मी आपलं वाजवत बसलो होतो. तर तो मालक जे होते क्लिओज डिस्कोचे ते म्हणाले अरे तू तो अच्छा बजाता है यार. हाँ सर थोड़ा थोड़ा बजाता हूँ. तो एक काम कर, तू गाना बंद कर दे, तू गाना उतना अच्छा नहीं गाता जितना अच्छा ड्रम बजाता है, तो तू कल से ड्रम बजा. वा. आणि मग तेव्हा मी जवळजवळ 1.5 वर्ष क्लिओज डिस्कोला ड्रम वाजवायचो. त्याच्यानंतर मी कधी वाजवलं नाही, पण संगीताने मला माझ्या उदरनिर्वाहासाठी खूप मदत केली त्या काळी. वा. आणि आता राहुल सर तुमच्याकडे येणार आहे. राजर्षी शाहू महाराजांची भूमिका तुमच्या वाट्याला आली होय. आणि तुम्ही खूप सुंदर शोभलात सुद्धा त्यामध्ये. तर तो कसा होता अनुभव? खरं सांगायचं तर त्या भूमिकेलाही मी सूट नव्हतो. हा. ज्यावेळेला मी स्क्रीन प्ले आणि सगळं ते लिहिलं गेलं आणि जेव्हा स्क्रीन टेस्ट सुरू झाल्या त्यावेळेला मी खूप बारीक होतो. इतका बारीक की कुठल्याही प्रकारे शोभणार नव्हतो. भानू अथय्या ज्यांनी गांधीसाठी कॉस्ट्युम्स वगैरे आणि पहिलं ऑस्कर भारतात आणलं, त्यांच्याकडेच याचे कॉस्ट्युम होते, कारण त्या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत. आणि त्यांनी मला बघितलं, म्हणलं कुण्या बावटानं तुला निवडलं रे? म्हणलं काय झालं? किती बारीक आहेस म्हणले तू. आणि खरंच मी उंच होतं पण बारीक होतं. म्हणले किती होते मोठे शाहू महाराज, आता तसंच्या तसं तुला उभं करायचं तर मला भयंकर पॅडिंग लावावं लागेल आणि ते बुजगावण्याला उभं करतात ना काठीला लावलेलं तसं दिसेल, तर तू आधी वजन वाढव. बर. मग मी जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली, प्रत्यक्ष भूमिकेचं सिलेक्शन झाल्यावर, तेव्हा 6 महिन्यात जवळजवळ 40 किलो वजन वाढवलं. आणि हे 40 किलो वाढवूनही मला त्याच्यावरती 3 पॅडिंग लावावी लागायची, एवढे शाहू महाराज धिप्पाड होते. बापरे. पण आज मागे वळून बघताना असं वाटतं की फार क्वचित असे रोल, एखादा स्वामी समर्थांचा मी केलेला असेल, हा असेल, की ज्या रोल्सना लोकांचं एवढं ॲप्रिसिएशन मिळालंय की अशी जिवंत माणसं की ज्यांनी 90-95तली की ज्यांनी शाहू महाराजांना प्रत्यक्ष पाहिलं होतं, ते जेव्हा सेटवर यायचे, मला बघायचे गेटअपमध्ये, सगळं विसरून 95 वर्षाचा जाधव नावाचा माणूस पाया पडून अक्षरशः रडला होता की महाराज परत भेटले म्हणून. म्हणजे काय महाराजांविषयीचं प्रेम असेल हे त्याच्यामध्ये जाणवत राहतं. आणि शाहूचा हा 12 तासाच्या सिनेमाचा अनुभव डेफिनेटली 10 वर्ष मी जे काही शूटिंग केलं तो खरंच खूपच अविस्मरणीय. म्हणजे कानपूरमध्ये आम्ही शूटिंग करत होतो राजर्षी पदवीचं, मला अजून आठवत आहे. हजारो लोक फक्त शाहू महाराजांचं शूटिंग होणार आहे यासाठी दिवस रात्र 47 डिग्री टेम्परेचरमध्ये रस्त्यावरती उभी होती. किंवा शाहू महाराजांचं शूटिंग होणार आहे इथं आणि ते महाराज प्रत्यक्ष बघायला मिळणार आहेत कुर्मी परिषदेत वगैरे असं म्हणून. हे प्रेम त्या लोकांनी मिळवलेलं आहे. आम्ही फक्त त्याचा पुनःप्रत्ययाचा आनंद घेतोय स्वतःहून त्या कपड्यात शिरून, असं मला वाटतं. खरा ग्रेटनेस त्या लोकांचा आहे की जी ती ओरिजिनल कॅरेक्टर्स. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.